श्रावण महिना सुरू आहे, त्याच निमित्त आज शेवटचा सोमवार देखील आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम घेतला आहे। महिषाचे मर्दिनीचा जागर होणं गरजेचं आहे। महिला आपल्यापासून सबला आहे, हे जगदंबेचे अवतार असलेली महिषासूर मर्दिनी जागी व्हावी, हेच वायनडकर स्पोर्ट्सचे ध्येय आहे। त्यानिमित्त या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्नी देखील या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे। माझ्यासोबत मंगळागौरीचे कार्यक्रम करणारे जे महिला आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, आज मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्त आपण काय बोलू? खरं तर श्रावणाची चाहूल लागली की महिलांना वेध लागतात ते मंगळागौरीचे आणि फुगड्यांचे, आणि आमचे सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या माध्यमातून या मागाठाण्यामध्ये दरवर्षी भव्य प्रमाणामध्ये स्पर्धा या मंगळागौरींच्या आम्ही या ठिकाणी आयोजित करतो। प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 11, 12, 25, 26, 27 या प्रत्येक प्रभागातल्या आमच्या शाखाप्रमुख महिला आहेत, या स्वतः ज्या इच्छुक महिला आहेत यांची स्वतः प्रॅक्टिस घेऊन या ठिकाणी आम्ही या स्पर्धा भरवतो। या स्पर्धेमध्ये आम्ही एकही बाहेरचा प्रोफेशनल ग्रुप या ठिकाणी मागवत नाही, तर आमच्या महिला शाखाप्रमुख या स्वतः या महिलांचे डान्स बसवून या ठिकाणी मंगळागौर सादर करतात आणि त्याच्यामधून आम्ही प्राईज या ठिकाणी देत असतो। खरं तर यावर्षी आम्ही हा जो प्रकार सुरू आहे, जो मानव जातीला काळीमा फासणारा आहे, बलात्कार वगैरे, या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आपण बघतो, होर्डिंग पाहतो आपण, तर आम्ही निषेधार्थ खऱ्या अर्थाने सुरक्षित लाडक्या बहिणी या मार्गदर्शनाखाली आणि या सिम्बॉलखाली आम्ही ह्या मंगळागौरच्या स्पर्धांचं यावेळेस आयोजन केलेलं आहे। आम्ही या कार्यक्रमामध्ये जे बदलापूरला वगैरे जे काही प्रकरणं घडलेली आहेत की खऱ्या अर्थाने कोणाच्याच आयुष्यात कधीच घडू नये, याकरिता आम्ही या कार्यक्रमामध्ये त्याचा निषेधसुद्धा या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने करणार आहेत। आमच्या शिलाताई गांगुर्डे आहेत, आमच्या मनीषाताई आहेत, आमच्या सगळ्या महिला शाखाप्रमुख आमची सुषमाताई आहे, विद्याताई आहे, आमची वैशाली आहे, समीराताई आहे, प्रीतीताई आहे, हेमलताताई आहे, संजना आहे, आमच्या ह्या सगळ्या महिलांनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपले खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या पत्नी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सुनबाई यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। तसेच आमच्या पक्षाच्या सचिव मनीषाताई कायले, आमच्या उपनेत्या शीतलताई म्हात्रे आणि आमच्या लाडक्या मार्गदर्शिका ज्या आम्हाला नेहमीच मुलीप्रमाणे बहिणीप्रमाणे आम्हाला वागणूक देतात आणि मार्गदर्शन करत असतात, आमच्या वहिनी ललिताताई सुर्वे यासुद्धा या ठिकाणी येणार आहेत। आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण पाहतो, 3 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू आहे, रात्री 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे। याच्यामध्ये महिलांनी ज्या महाराष्ट्र सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना दाखवण्याचं काम या महिलांना केलेलं आहे आणि निषेधाचं सुद्धा काम, बलात्कारांच्या विरुद्ध त्यांना फाशी झाली पाहिजे असे सुद्धा फ्लॅग या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला महिन्याचे काहीतरी 1500 रुपये चालवले, त्याच्याबद्दल आपण काय सांगता? लाडकी बहिणीसाठी तर सगळेजण खुशच आहेत, कारण या महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी योजना, माझ्या चेहऱ्यावरचं हसू बघून तुम्हाला दिसलं असेल ते की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कधी न भूतो न भविष्यती अशी योजनेचा प्रचार, एवढ्या रील्स आणि एवढ्या लोकांनी टीका केल्या तरीसुद्धा हजारो करोडो महिलांनी लाडकी बहीणसाठी या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्याच्यातले 3ऱ्या टप्प्यातले पैसे या ठिकाणी आलेले आहेत। आमचे जे विरोधक आहेत उभाटा गटाचे, या लोकांनी चुकीचे फॉर्म भरून महिलांच्या फोटोवरती पुरुषांचे फोटो लावून त्या साईड हॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीसुद्धा आम्ही मागे न सरून रात्रंदिवस काम करून या मागाठाण्यामध्ये जवळजवळ 10,000 महिलांना लाडक्या बहिणीचे 3-3 हजार रुपये आलेले आहेत आणि अजूनसुद्धा आमच्या या सगळ्या शाखा प्रमुख आहेत, या शाखांमध्ये ही कामं सुरू आहेत। आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या ज्या लाडक्या बहिणी होत्या यांना यांच्याने पाठबळ मिळणार आहे आणि भविष्यामध्ये तर होणारच आहे, परंतु आपण जर बघितलं इथून पाठीमागे बहिणींसाठी क्रांतिकारी योजना आणणारे हे पहिलेच मुख्यमंत्री, म्हणून या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी साहेबांच्या समोर, साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। धन्यवाद। आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई। पुढील सादरीकरण सूर्यनमस्कार, कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी।
सूर्यनमस्कार ध्यानात जाण्याची ही पहिली पायरी आहे. पाहूया सूर्यनमस्कार. ओम विद्याय नमः. ओम रवे नमः. ओम सूर्याय नमः. ओम रवे नमः. ओम भगाय नमः. ओम श्री नमः. ओम विघ्नहराय नमः. ओम श्री नमः. ओम भद्राय नमः. ओम सत्ये नमः. ओम भद्राय नमः. ओम वसाय नमः. खूप आनंद होतो आहे की आपले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे गोरगरिबांचे सन्माननीय एकनाथ शिंदे यांनी आपले लाडकी बहीण पण योजना त्यांनी चालू केलेली आहे. त्याबरोबरच आमचे गोरगरिबांचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे आणि लाडकी बहीण ही योजना त्यांनी घराघरापर्यंत कार्यकर्त्यांच्या मार्फत राबवली. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. तसेच त्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींना साडी वाटप पण सुद्धा केलं आणि काशी यात्रा पण त्यांनी घडवून आणली. असा आमदार या मागठाण्यामध्ये एकच आहे. त्यांना मी धन्यवाद देते. आमच्या इथे मंगळागौरीचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर होतो आणि हा आमच्या शाखेतल्या पूर्ण 11पासून ते 5 नंबर ते 1 नंबर अशा शाखेला सर्व महिला स्वतः मंगळागौरीचा कार्यक्रम करत आहेत. आणि त्या संदर्भात आणि एवढं सुंदर नाचतात ना, आता तुम्ही बघितलं असेल ते एवढं सुंदरता त्यांची आहे की नाही. आणि हे सगळं आमच्या माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्फत हा कार्यक्रम होत आहे. आणि हा 3 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे ह्या कार्यक्रमाला. हे 10, 10:30, 11 नक्कीच वाजणार आहे या कार्यक्रमाला. अतिशय सुंदर, खूपच सुंदर. असं आजपर्यंत एकही मुख्यमंत्री कोणीही झालं नाही. त्यांनीही आपली ज्या योजना दिल्या आहेत आत्तापर्यंत खूप दिल्या आहेत. लेक लाडकी बहीण, लेक लाडकी आणि खूप अशा योजना दिलेल्या आहेत शिंदेसाहेबांनी. धन्यवाद शिंदेसाहेबांचं, धन्यवाद मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद.